ओम साईराम. अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा मी घेतलेला आहे एक सिंगल पेपर आणि सिंगल पेपरवरती आपण काढणार आहोत अगोदर मागील भाग. तर व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण आता सुरुवात करूया. तर सिंगल पेपर घेतलेला आहे आणि आपण अगोदर काय करणार आहोत, मागील भाग काढणार आहोत. तर बघा पूर्ण उंची घेतलेली आहे मी. आता किती आहे माझी पूर्ण उंची 12.5. तर तुम्हाला ब्लाऊजची मापे मी स्क्रीनवरती दाखवते. तर पूर्ण उंची 12.5, त्यामध्ये 1 इंच घेतलं म्हणजे 13.5 घेतले. त्यानंतर इथं आपल्याला घ्यायचे शोल्डर घ्यायचे 5 इंच. 30 साईजचा ब्लाऊज आहे आपला. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. हे बघा इथं थोडीशी लाईन माझी सरकली, ती मी सरळ मारून घेते. तर हे आपलं 5 इंच शोल्डर आहे तेच मी इथं टाकून घेते. हे बघा इथं, म्हणजे आपल्या इकडे तिकडे व्हायला नको थोडं पण म्हणून मी असे मोजून घेत असते. तुम्ही पण अशा पद्धतीने मोजून घेत जा, म्हणजे इकडे तिकडे आपली लाईन सरकत नाही. तर मोंड्याची लाईन मारून घेतली 5.5 इंच. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे आता, छातीचा चौथा. तर छाती आहे आपली 30चा चौथा होतो 7.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय. तुम्हाला 2 घ्यायचं असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता. मी इथं 1.5 इंच घेतले. ठीक आहे, आता आपण ती लाईन मारून घेतली. त्यानंतर इथं मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला, तो द्यायचा आहे 1.25 वरती. आणि आता जर तुम्हाला मुंड्याला आकार द्यायला अवघड वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, हे जे आपण सेंटर काढतो की नाही नेहमी 5.5 इंच आपलं म्हणजे मुंड्याची लाईन होती 5.5 इंच, त्याचा सेंटर काढायचा आणि मुंड्याला आकार द्यायचा, सोपं जातं. त्यानंतर बघा गळा रुंदी आपण टाकली 2 इंच. त्यानंतर इथं मागचा गळा 7.5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच टाकलं म्हणजे किती झालं हे 8 इंच. 8 इंच गळा टाकला. त्यानंतर बॉटम साईडला मी गळा रुंदीमध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे, कारण वरती मी 2 इंच गळा रुंदी घेतली आणि खालच्या साईडला 2.5 इंच, म्हणजे खाली पसरट होईल गळा. तुम्हाला नको पसरट हवा असेल तर तुम्ही 2 इंच ठेवू शकता. तर बघा पंचकोनी गळा हवा असेल तर तुम्ही अशी लाईन मारू शकता, किंवा तुम्हाला इथे वेगवेगळे गळ्यांचे आकार देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर बघा इथं आपण छातीचा चौथा आणि 1.5 इंच आपण ही घडी टाकली होती, बरोबर का नाही. तर तीच घडी आपल्याला काय करायचं, मोजून घ्यायचं आणि इथं टाकायचे माप आणि ही लाईन मारून घ्यायची. हे झालं आपली कमरेची घडी. अगदी नॉर्मल म्हटलं होतं मी, परत एकदा लाईन मारली. त्यानंतर बघा इथं पण मी एक लाईन मारून घेते आणि हे जे 1.5 इंच आहे तुम्हाला कळण्यासाठी मी आणखीन एक इथं लाईन मारून घेते. तर हे आहे आपलं पाठीमागील भागाचं. तर इथं आपल्याला पाठीचे टक्स असतात. तर पाठीचे टक्स 30 साईजला काय करायचं, पाठीचे टक्सची उंची आणि रुंदी आपल्याला 3.5 इंच ठेवायची. त्यानंतर साईडने अर्धा इंच घ्यायचं आणि ही टक्स आपण शिलाई मारताना मारत असतो अशा पद्धतीने पकडून. त्यामुळे मी तुम्हाला हे आखून दाखवलं. आता जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही काय करायचं, गळ्याच्या बाजूने 1/2 इंच टेपने मोजून घ्यायचं आणि 1/2 इंच खाली शोल्डर उतार टाकून घ्यायचा. शोल्डर उतरत असेल तर, नसेल तर तुम्ही शोल्डर उतार अजिबात टाकायचं नाही. आता हे सगळं आपलं आखून झालं. आता आपण ही कटिंग करूया आणि ह्याच भागावरून आपल्याला काय करायचं, पुढचा भाग काढायचा असतो. तर नवीन मैत्रिणी आहेत खूप माझ्याकडे, त्यामुळे त्यांना एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवत असते मैत्रिणींनो. आणि लगेच येतं, खूप अशा छान छान मैत्रिणी आहेत माझ्याकडे, म्हणजे खूप छान असा प्रतिसाद देत आहेत की लवकर समजतं ताई तुमच्या व्हिडिओमधून. म्हणून मी काय करत असते की नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज यावं म्हणून मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवत असते. तर बघा आता ह्याच भागावरून आपल्याला काय करायचं, पुढचा भाग काढायचा. त्या अगोदर काय करायचं आपल्याला, प्रिन्सेसला जर पुढे हुक असतील तर तुम्ही काय करायचे, अर्धा इंचाची पट्टी आपली ही काढून घ्यायची. तुमचं शिलाईमध्ये किती जातं पट्टी जोडताना तेवढी तुम्ही ही इथं पट्टी काढून घ्यायची आणि त्यावरती काय करायचं, हा भाग ठेवायचा आहे. हे बघा, जर तुमचे पुढे हुक नसतील प्रिन्सेसला जर, तर तुम्ही ही पट्टी नाही काढली तरी चालते अर्धा इंचाची. बघा त्यावरती मी हा भाग ठेवला. शोल्डरची खून करून घेतली, गळा रुंदीची खून करून घेतली आणि हे शोल्डर उतार आहे आपल्या गळ्याच्या बाजूकडे, तो पण मी टाकून घेतला. आणि छातीची घडी आहे तिथं पण मी खून केली आणि उंचीच्या तिथे पण. आता पुढच्या भागामध्ये बदल काय काय करायचा ते बघूया आपण. अगोदर आपण काय करूया, जे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा असतो वेगळा असतो. बघा लक्षात घ्या, पुढच्या मुंड्याचा आकार वेगळा असतो म्हणून आपल्याला 5.5 इंच आखून घ्यायचं. आणि त्यानंतर इथं आपली घडी कितीची होती ती चेक करूया आपण, बरोबर आहे का. छातीचा चौथा 7.5 आणि त्यामध्ये 1.5 इंच. ओके, हे बघा ही घडी इथं आलेली आहे आपली, ते पण चेक करायचं असतं वेळोवेळी. त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आपल्याला 1/2 वरती. आणि जो आपण काय करायचं, तुम्हाला जर डायरेक्ट नाही आकार आला तर तुम्ही मुंड्याचं जर सेंटर काढायचा आणि तिथून तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा. पुढच्या मुंड्याला 1/2 वरती दिलाय मी हा पुढच्या मुंड्याचा आकार. त्यानंतर बघा
उंचीमध्ये बदल काय करायचा आहे आपल्याला, तर उंचीमध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. आपलं किती होती उंची 12.5, त्यामध्ये आपण 1 इंच म्हणजे 13.5 घेतली होती. तर इथं आपल्याला काय करायचं 14 इंच उंची घ्यायची. त्यानंतर इथं कमरेचा चौथा घ्यायचा आहे, जिथं उंची आली होती आपली तिथं. आणि आपल्याला इथं प्रिन्सेसला पफ येण्यासाठी काय करायचं 1.5 इंच घ्यायचं. तर 30 साईजचा ब्लाऊज आहे ना, त्यामुळे आपल्याला इथं 1.5 इंचचा पफ छान होतो. तर बघा 1.5 इंच वाढून घेतलं कमरेच्या चौथ्यामध्ये आणि हे पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. लक्षात घ्या बघा, हे जे 1.5 इंच आहे आपण म्हणजे कमरेचा चौथा आणि त्यामध्ये आपण 3 इंच वाढून घेतले. लक्षात घ्या, जर साईज मोठी असेल तर तुम्हाला इथं 2 इंच घ्यायचं असतं. आता जिथं आपण कमरेची घडी टाकली त्यावरती आपल्याला काय करायचं टक्स, जे आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला टक्स घ्यायचा असतो. म्हणजे टक्सची रुंदी 3.5 इंच घ्यायची आणि टक्सची उंची सुद्धा बघा, पफसाठी आपल्याला टक्स उंची आणि रुंदी 3.5 इंच घ्यायचे. आणि जे पुढे आपण 1.5 इंच घेतले की नाही, हे बघा हे पुढं ते आपल्याला इथं टाकून घ्यायचंय. प्रिन्सेसला पफ येण्यासाठी इथं आपल्याला आकार द्यायचा असतो प्रिन्सेसला, म्हणून हे 1.5 इंच. आता इथं आपण हे आखून म्हणजे सरळ लाईन मारली 3.5 पर्यंत आणि तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे. त्या अगोदर आपण काय करूया, पुढचा गळा काढूया. तर पुढचा गळा आहे 5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच टाकल्याच्या नंतर 5.5 होतो. आणि वरती आपली गळा रुंदी किती घेतली होती आपण 2 इंच, तीच गळा रुंदी खाली टाकून घेतली. हा बॉक्स तयार करून घेतला, आतमध्ये 1 इंच घेतलं आणि पुढच्या गळ्याला आकार दिला. ठीक आहे, पुढचा गळा झाला. आता आपण इथं प्रिन्सेसला आकार देऊया मैत्रिणींनो. तर जरा पेपर फिरून घेते. तर बघा 3.5 इंच टक्सची उंची, 3.5 इंच टक्सची उंची घेतली मी, सरळ लाईन मारून घेतली, तिथून वरती असा गोल आकार दिलेला आहे प्रिन्सेसला. लक्षात घ्या. त्यानंतर बघा हे जे 1.5 इंच आहे आपल्याला तिथं असा आकार द्यायचा, हे बघा असा. ठीक आहे, तर ह्या प्रिन्सेसचा आकार जो आहे त्याची प्रॅक्टिस करा. लवकर जमणार नाही पण नक्की जमेल तुम्हाला. प्रॅक्टिस करा तुम्ही न्यूजपेपरवरती. तर बघा 1.5 इंच आपण हे घेतलं होतं, ते इथं आपलं पफसाठी जाणार आहे. आता हे जे 2 भाग आपले जोडणार आहेत, ज्यावेळेस आपण इथं शिलाई मारू दोन्ही भाग जोडताना आपण, तर तुमचं किती जाणार आहे दोन्ही भागाचं अर्धा इंच. मग तुम्ही इथं पुढे काय करायचं 1 इंच वाढून घ्यायचं. आता इथं माझं 1 इंच नाही, माझं पावणे एक जातं दोन्ही भाग जोडताना म्हणजे शिलाई मारताना हे 2 भाग. त्यामुळे आपल्याला हे पुढे वाढून घ्यायचं असतं. खाली कमरेच्या तिथे आणि छातीच्या चौथ्याची घडी आहे तिथे पण आपल्याला हे वाढून घ्यायचं. पावणे एक इंच वाढून घेतले. आता काय करायचं आपल्याला बघा, हा जो मागचा भाग आहे मोंड्याचा तो यावरती ठेवायचा आणि खालच्या बाजूला जेवढं जास्त असेल तिथं आपल्याला खून करून घ्यायचे. आता काय करायचं, जी खून केली ती आपल्याला हे जे आकार दिलाय प्रिन्सेसचा तिथपर्यंत तिरकी लाईन मारून घेतली. तेच मोजून घ्यायचं माप आपल्याला. हे बघा हा जो आकार आहे ना तिथं आपण काय करायचं तिरकी. लक्षात घ्या मी कुठं म्हणजे तिरक्या लाईन कुठे कुठे मारलेले आहेत ते. आणि आता हे सगळं आपलं आखून झालंय, आपण आता हे कटिंग करूया. तर बघा आता हे जे कटिंग झालंय, पुढच्या मुंडाचा आकार जो आहे तो कटिंग झालाय. मी लाईन कोणत्या कुठे कोणते पॉईंट कसे मारले लक्षात नाही आलं तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा, नक्की येईल मैत्रिणींना तुम्हाला. तर बघा आता हा प्रिन्सेसचे हे 2 भाग वेगवेगळे होणार आहेत आपले इथं. हे बघा मधलं 1.5 इंच आपलं जे आहे प्रिन्सेसचं ते पण गेलेलं आहे. गळा पण कटिंग झालेला आहे आणि शोल्डर उतर आहे तो पण मी कटिंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपले हे प्रिन्सेसचे पुढचे 2 भाग असतात. हे बघा आपण यावरती FF लिहूया, म्हणजे फ्रंट साईडचा आहे आणि हे बॅक साईडचा आहे. आता बाकी आहे आपली बाही. तर बाहीसाठी पण आपल्याला काय करायचं असतं, एक डबल पेपरची घडी घ्यायची असते. हे बघा, आणि जिथं घडी आहे त्याच्यावरती आपल्याला टाकायची बाही उंची. तर बाही उंची किती आहे 10 इंच. जर तुमचं साध्या ब्लाऊजची बाही असेल तर तुम्ही त्यामध्ये 2 इंच ऍड करायचं. ठीक आहे, आणि जर तुम्ही पाण्यावरती काढली तर तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी काय हरकत नाही. तर बघा आता इथं प्रिन्सेस ब्लाऊजची बाही आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं, छातीच्या चौथ्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचंय. छातीचा चौथा किती आहे 7.5, त्यामध्ये अर्धा इंच ऍड केलं 8 इंचची घडी पडते आपली बाहीची. खूप मैत्रिणी म्हणतात मला की ताई तुम्ही 1.5 इंच घेत नाही का. तर मैत्रिणींनो मी 1.5 इंच डायरेक्ट छातीचा चौथा घेते आणि प्रिन्सेस ब्लाऊजची असेल बाही तर मी अर्धा इंच त्यामध्ये ऍड करत असते बस. आणि कटोरी ब्लाऊजची असेल तर फक्त छातीचा चौथा घेते. आता बघा आपली बाही उंची 10 आणि त्यामध्ये आपण हे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता जी खालच्या साईडला आपली 1.5 इंचाची दुमडपट्टी आहे ती आपण लाईन मारून घेऊया. हे बघा इथे 1.5 इंचाची आपली खालच्या बाजूला दुमडपट्टी असणार आहे. अर्धा इंच दुमडमध्ये जातं, त्यानंतर 1 इंचची दुमडपट्टी आपली बॉटम साईडला बाहीला, साध्या बाहीला. त्यानंतर बघा 10.5 बाकी आहे आपली इथं. तर 10 इंच आपली बाही उंची राहणार. अर्धा इंच बाही जोडल्याच्या नंतर 10 इंच आपली रेडी राहते. तर 10 इंच बाही उंचीला आपल्याला कॅप हाईट म्हणजे मुंडा खोली घ्यायची आहे 3 इंच आणि तिथून आतमध्ये 1 इंच आणि इथं पण 1 इंच आणि 1 इंचाचे पॉईंट आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे. त्यानंतर तिरक्या लाईनचा आपल्याला काढायचा आहे सेंटर. त्यानंतर सेंटर पासून वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा. आणि हे बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा. लक्षात घ्या. आणि मी आकार कसा दिलाय बाहीला तो पण व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर बघा इथं आपल्याला 1.5 इंच आणि इथं 1 इंच असे पॉईंट काढून घ्यायचे आणि ही तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे.
आणि कटिंग पण असं करायचं. म्हणजे ही झाली आपली साध्या बाहीची दुमडपट्टी. म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की दुमडपट्टी कशी असते, म्हणून मी तुम्हाला साध्या बाहीची पेपर कटिंग दाखवलेली आहे. तर ही झाली आपली साधी बाही प्रिन्सेसची कटिंग. ओके. पाठीमागील बाहीच्या मुंड्याचा आकार आपल्याला घडीसोबत कट करायचा, त्यानंतर घडी उघडून पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा असतो. ते विसरायचं नाही कधी. मी म्हणजे प्रत्येक वेळी सांगत असते तुम्हाला. हे बघा, अशी आपली इथं दुमड पडते आपली ब्लाऊजला बॉटम साईडला, आणि अशा पद्धतीने आपली ही बाही तयार होत असते. ठीक आहे. हे बघा, ही झाली आपली 30 साईजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची बाही. तर मैत्रिणींनो, 30 साईजचं प्रिन्सेस कट पेपर कटिंग तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओमधले नाही समजलं काही तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तुम्हाला कोणत्या साईजचा हवा आहे, तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला कमेंट्समध्ये सांगायचे. आणि मैत्रिणींनो, 28 पासून 42 पर्यंत सर्व जे आहेत आपल्या साईज, ते सर्व व्हिडिओ आपले स्टेप बाय स्टेप येणार आहेत. तर तुम्ही नक्की बघायचे आणि त्यातून शिकायचं आहे. अगदी घरात बसून मोफत आहे मैत्रिणींनो, फक्त व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत, बस एवढंच. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.